नमस्कार, मी ईशा जगताप. नर्व हेल्थ टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक दुखणं हे वेदनादायीचं असतं, पण काही दुखणी ही दिसत नाहीत, फक्त जाणवतात आणि असह्य जाणवतात. मग शरीरात जळजळ होते, हातापायांमध्ये मुंग्या येतात, अगदी शॉक बसावा तसे झटके आपल्या त्वचेमध्ये जाणवतात. हे असतं नसांचं दुखणं, अर्थात न्यूरोपॅथिक पेन, ज्याकडे वेळीच लक्ष देणं अतिशय आवश्यक असतं. आणि याच विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अनुज तिवारी, जे कन्सल्टंट फिजिशियन आणि जेरियाट्रिशियन आहेत, असिस्टंट प्रोफेसर ऑफ मेडिसिन म्हणून ते डॉक्टर R.N. कूपर रुग्णालयात कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर आदित्य राव सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत. ते कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मुंबईच्या अंधेरी भागात त्यांचं डॉक्टर राव नर्सिंग होम आहे आणि तिथूनच ते रुग्णसेवा देतात. त्याचबरोबर डॉक्टर श्रुती अग्रवाल सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत. कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या मुंबईच्या KEM रुग्णालयात कार्यरत आहेत. नमस्कार, आपल्या सर्व डॉक्टरांचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी. आणि जसं मी आपल्या प्रेक्षकांना आता सांगितलेलं आहे की न्यूरोपॅथिक पेन अर्थात नसांचं दुखणं म्हणजे काय असतं ते आज मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करणार आहात. सुरुवातीचाच प्रश्न आहे माझा डॉक्टर अनुज आपल्यासाठी. आपल्या प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत सांगा की नसांचं दुखणं म्हणजे नेमकं काय असतं, काय होतं आपल्या शरीरात म्हणून इतक्या वेदना जाणवतात आणि त्याची मुख्य लक्षणं कोणती असतात, जी जाणवली की अजिबात वेळ न दवडता आपल्याला डॉक्टरांकडे जायलाच हवं. हे नसांचं वेदना म्हणजे एक पेन असतं, जे दुखणं असतं, जे बहुतेक हातापायाला सुरुवात होतो याची आणि मुंग्यासारखं वाटतं, पेन आणि असं टोचल्यासारखं वाटतं, जळजळते कधी कधी, रात्री हे वेदना वाढते कधी कधी रात्री. आणि हे खूपच कॉमन आहे एका वयानंतर. आणि काही डिझिजेस आहेत त्याच्यासोबत हे पण येऊ शकतं. डायबिटीज हे मधुमेह एक खूप कॉमन कॉज आहे याचं. अच्छा, आणि आपण सांगितलं की मधुमेह हे त्याचं अगदी कॉमन कॉज आहे, म्हणजे अगदी प्रमुख कारण आहे किंवा सर्वसामान्य कारण आहे. डॉक्टर आदित्य, आपल्याकडून हेच जाणून घ्यायचे की मधुमेह व्यतिरिक्त कोणती कारणं असतात या नसांच्या दुखण्यामागे, अगदी सविस्तरपणे सांगा. नमस्कार, धन्यवाद. मग मधुमेह म्हणजे डायबिटीज इंडियामध्ये खूपच कॉमन आहे. डायग्नोज्ड आहे बरेच लोक डायग्नोज पण नाही. आणि 5 वर्ष 10 वर्षानंतर ज्यावेळेस डायग्नोज होतो डायबिटीज, त्यावेळेस त्यांना कळते की नसाला त्यांना खूपच प्रॉब्लेम झाला आहे. आणि बरेच सिम्पटम्स असतात नसचे दुखण्याचे, की सुन्न पडतात, पायाचे बोट सुन्न पडतात, हाताचे बोट सुन्न पडतात आणि करंटसारखं वाटते त्यांना वाटते की काही हाताने काही धरू शकत नाही, बरोबर चालू शकत नाही, पायाने चप्पल स्वतःने निघून जाते. मग बरेच सिम्पटम्स असतात त्याचे. आणि कारण जर विचारलं तर मोस्ट कॉमन जे कारण आहे ते मधुमेह आहे. त्यासोबत बरेच अजून पण कारण असतात, लाईक कंटिन्युअसली लो विटॅमिन्स असतात, जे विटॅमिन D3 आहे, विटॅमिन B12 आहे, फोलिक ॲसिड आहे. पोस्ट डिलिव्हरी पण बरेच लेडीजला प्रॉब्लेम असते नसाचा. आणि बाकी पण बरेच रोग आहे ज्याच्यानंतर त्यांना काही डोक्याला काय मार आपटला असेल, किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, स्पाईन सर्जरी झाली असेल, की कमराला काही मार लागला असेल, त्याच्यानंतर पण नसाचा प्रॉब्लेम होऊ शकते. अच्छा, अनेक जणांचं कसं होतं माहिती आहे, जेव्हा आपलं शरीर दुखतं एखाद्या ठिकाणी तेव्हा त्यांना कळत नाही की मुळात माझं हाड दुखतंय की माझं मांस दुखतंय. त्यामुळे डॉक्टर श्रुती, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की हाडांचं दुखणं आणि मांसाचं दुखणं याच्यात नेमका फरक कसा ओळखायचा. थँक्यू. तर हाडांचं किंवा मांसपेशींचं दुखणं जे असतं ते मूव्हमेंटवर वाढतं. मूव्हमेंट केल्यावर वाढणार आणि जसं रेस्ट आपण घेतलो ते कमी होतं. पण न्यूरोपॅथिक पेन जे असतं हे कंटिन्युअस असतं आणि हे रात्री वाढू शकतं. हे कधीकधी एवढं वाढतं की रात्रीला झोप लागत नाही. पेशंटचं सतत कंप्लेन हे असतं की रात्री माझी झोप पूर्णपणे गेलेली आहे आणि प्लीज काहीतरी करा माझ्या पेनसाठी. ते न्यूरोपॅथिक पेन आहे. म्हणजे हाडांचं आणि मांसपेशींचं असं समजा जसं आपल्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरमध्ये डॅमेज आहे. आणि न्यूरोपॅथिक पेन असं असतं की इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टममध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतं तर ते तसं आपलं न्यूरोपॅथिक पेन आहे. हे दोघांमध्ये डिफरन्स आहे, फरक आहे. अगदी सोप्या भाषेत आणि कळेल अशा भाषेत आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितला हा फरक. आणि डॉक्टर अनुज, जेव्हा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं ना की न्यूरोपॅथिक पेन म्हणजे काय, तेव्हाच पहिल्यांदाच आपण मधुमेहाचा उल्लेख केला. हे त्याच्या मागचं मुख्य कारण असतं. खरं तर मधुमेह हा असा आजार आहे की आपण डॉक्टरच सांगता की जो हळूहळू आपलं संपूर्ण शरीर पोखरत जातो, त्यामुळे नसासुद्धा त्यातून काही सुटलेल्या नसतीलच. मधुमेहाशी जे लोक झुंज देत असतात त्यांना किती वेदना होतात या न्यूरोपॅथिक? तर ज्यांनाही मधुमेह असतं ते जर
5-10 वर्षासाठी त्यांचे शुगर कंट्रोलमध्ये नसला की वाढत चालले आणि त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्यावर, तर नसांचे जे रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये ब्लॉक येतं आणि त्याच्या हाय शुगरमध्ये ते थोडं खराब होऊन जातात. त्याच्यामुळे ते हे नसांचं हे पेन चालू होतो आणि बहुतेक हे जसं मॅडमनी पण सांगितलं की ते रात्री झोपताना त्यांना त्रास होतो, सुन्नपणा होतो, मुंग्यासारखं वाटतात. हे जे ज्यांनाही मधुमेह असतात त्यांना आम्ही हे सांगतो की दर वर्षाला तुम्हाला नसांचा एक टेस्ट करायचा आणि चेक करत राहा की प्रिव्हेन्शनसाठी की काही तुम्हाला नसांचा आजार झाला आहे की नाही. अच्छा, पूर्वी ना कसं व्हायचं की अगदी आपली 60 जवळ आली ना की आपण फार म्हणजे डॉक्टरांकडे जाणं हे आपल्या पाठीशी लागायचं, कारण आपल्याला वाटायचं तर म्हातारपण जवळ आलंय, त्यामुळे आता आपल्याला वेगवेगळे उपचार घ्यायलाच हवे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता अनेक 60तले आजार हे आपल्याला विशितच जाणवतात आणि पण त्याच्यामुळे होतं असं की अगदी आपण तरुण असल्यामुळे अनेक दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष सुद्धा करतो. जसं की तुम्ही आज जे सांगताय न्यूरोपॅथिक पेन, नसांच्या दुखण्याकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो, पण जे पुढे आपल्याला नक्कीच महागात पडू शकतं. डॉक्टर आदित्य, आपल्याकडून जाणून घ्यायचंय, हे दुर्लक्ष करणं किती भारी पडू शकतं पुढे जाऊन? मग तुम्ही एक खूपच चांगला प्रश्न विचारले की दुर्लक्ष जर केलं तर काय होणार. मग बेसिकली मला बरेच पेशंट विचारतात की नस म्हणजे काय. नस म्हणजे जे करंट असते, इलेक्ट्रिसिटीचा वायर असते, ज्याच्याने करंट भेटतो हाताला पायाला मुवमेंटसाठी, चालण्यासाठी, काहीतरी धरण्यासाठी. आणि ज्या प्रकारे घरात जर इलेक्ट्रिसिटी बंद झाली, मग आपल्याकडे जेवढंही चांगलं AC असायचं, जेवढंही चांगलं वॉशिंग मशीन असायचं, जर करंटच नाही तर तेवढं चांगलं AC किंवा वॉशिंग मशीन घेऊन काही अर्थ नाही. मग जर हे बरेच वर्ष हे आपण दुर्लक्ष केलं ह्याचं आणि नस जर खराब होऊन गेली, मग त्याच्याने आपल्याला जे चालायची पद्धती आहे, जे हात धरण्याची पद्धती, लिहिण्याची पद्धती आहे, सही करण्याची पद्धती आहे, ते सगळ्यांना प्रॉब्लेम होणार. आणि त्यासोबत आपल्याला हाताला पायाला मुंग्या येणार, आपल्याला सुन्न वाटणार, कळणार नाही. काही लोकांना दिसण्याचा पण प्रॉब्लेम असते, काही लोकांना व्हीलचेअरवर आजारी पडतात आणि बरेच प्रॉब्लेम आहे. मग नेहमी जे डॉक्टर सांगतात की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आधीच डायग्नोज करून आधीच ट्रीट करायचं हे बेस्ट गोष्ट आहे. आणि जर डायग्नोज नाही झालं आणि बऱ्याच वर्षानंतर जर दुर्लक्ष करून डायग्नोज झालं, तर जे ऑलरेडी डॅमेज झालं आहे ते बऱ्याच वेळेस पूर्ण बरं होऊ शकत नाही. अगदीच अगदीच. खरं तर असं म्हणतात की जे जे आपल्या पोटात जातं ना तेच आपल्या चेहऱ्यावर दिसत असतं किंवा आपल्या शरीरात दिसत असतं. त्याच्यामुळे सकस आहार घ्यावा हे आपण डॉक्टर आम्हाला कायमच सल्ला देत असतात. नसं आपल्या कायम सुदृढ राहाव्या, छान बळकट राहाव्या, याच्यासाठी काय आहार घ्यावा डॉक्टर श्रुती, आपण काय मार्गदर्शन कराल? आणि शिवाय जर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणतो आपण, जर कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात नाही पोहोचले तर आपल्याला नसांचं दुखणं होऊ शकतं? हो, तर हे खूप कॉमन आहे. सगळ्यात कॉमन कारण न्यूरोपॅथीचा हेच आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. तर सगळ्यात पहिले ॲज डॉक्टर आदित्य हॅज ऑलरेडी सेड, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असते. तर याच्यामुळे न्यूरोपॅथी हे खूप कॉमन आहे. आणि न्यूरोपॅथीच नाही तर हे पुढे जाऊन अटॅक्सिया, सेन्सरी अटॅक्सिया म्हणजे बॅलन्समध्ये त्रास होणं किंवा पायामध्ये स्पॅस्टिसिटी म्हणजे जडपणा येणं, हे पण पुढे जाऊन सबक्यूट कंबाईंड डिजनरेशन असा एक आजार करू शकतो. हे सोडून दुसरे व्हायटमिन्स म्हणजे थायमिन डेफिशियन्सीमुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ शकते. हे क्रॉनिक अल्कोहोलिझममध्ये सगळ्यात कॉमन असतं. तर थायमिन सप्लिमेंट्स कॅन हेल्प. नेक्स्ट इज पायरिडॉक्सिन डेफिशियन्सी, जे आपल्या देशामध्ये TBचं ट्रीटमेंट खूप लोकांना घ्यावं लागतं. TB इज व्हेरी कॉमन. तर त्याच्यामध्ये जे आयसोनियाझिड नावाची गोळी देतात त्याच्यामध्ये पायरिडॉक्सिन डेफिशियन्सी होऊन पेरिफेरल न्यूरोपॅथी इज व्हेरी कॉमन. तर आयसोनियाझिडसाठी पायरिडॉक्सिन सप्लिमेंट ऑलरेडी आपण देतोय TB ट्रीटमेंटमध्ये. तर ते एक खूप इम्पॉर्टंट कारण आपण ऑलरेडी अवॉइड करायला सुरुवात केलेली आहे. हे सोडून दुसरं काही पायरिडॉक्सिनसारखे व्हायटमिन्स आहेत जे एक्सेसमध्ये गेल्यावरही न्यूरोपॅथी होऊ शकते. तर ते पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरे म्हणजे कॉपर एक मिनरल आहे आणि कॉपर डेफिशियन्सीमुळे पण हे होऊ शकतं. आणि हे डेंटल इम्प्लांट्समध्ये जेव्हा झिंक यूज होतो आणि त्या झिंक एक्सेसमुळे ते कम्पीट करतं कॉपर ॲब्झॉर्प्शनसोबत आणि त्याच्यामुळे कॉपर डेफिशियन्सी होऊन पण खूप कॉमनली न्यूरोपॅथी आपण बघू शकतो. हे सगळे कारणं असतात जे कॉमन आहेत न्यूरोपॅथी आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमध्ये आणि हे आपल्याला दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. अच्छा, अगदीच. आणि आता पुन्हा एकदा वळूया मधुमेहाकडे, ज्याविषयी डॉक्टर अनुज आपण आम्हाला मार्गदर्शन करताय. ज्या व्यक्ती मधुमेहातून जात असतात त्यांनी या न्यूरोपॅथिक पेन विषयी अर्थात नसांच्या दुखण्याविषयी काही विशेष काळजी घ्यावी, म्हणजे की स्टेप्स काय असतात त्यांच्यासाठी?
मेन तर मधुमेहासाठी रेग्युलर चेकअप खूप गरजेचं आहे. आम्ही दर 3 महिन्याला ब्लड चेकअप करायला सांगतो. तुमचं फास्टिंग आणि पोस्ट लंचचं जे शुगर असतं आणि 3 महिन्याचं एक ॲव्हरेज शुगर असतं ते चेक करणं खूप गरजेचं आहे. वेदर ते कंट्रोलमध्ये आहे की नाही ते पण खूप आहे. तर रेग्युलर फॉलोअप आणि एक ॲडजस्टमेंट लागतो डोसांचं. असं नाही की तुम्हाला एक औषध चालू केली तर तुम्ही 3 महिना 3 वर्ष एकच औषध चालू ठेवणार. तसं तुम्हाला डॉक्टरकडून जाऊन ते डोस ॲडजस्ट करावं लागतं. हे बघावं लागतं की ते शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही. आमच्याकडे पेशंट येतात ते 2-2, 3-3 वर्ष एकच औषध चालू केलं तेच चालू ठेवतात. तर ते एक खूप गरजेचं आहे की तुम्ही रेग्युलर चेकअप करा आणि डॉक्टरांकडे जाऊन तुमचा डोस ॲडजस्टमेंट करा. दुसरं आहे की तुमचं जे विटॅमिन्स वगैरेची जसं मॅडमनी सांगितलं की व्हेजिटेरियन आहे तर तुम्हाला B12 सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. तुमचं आहारमध्ये व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स आणि हे सगळं जास्त पाहिजे. कार्बोहायड्रेट कमी पाहिजे, प्रोटीन जास्त पाहिजे. जर तुम्हाला मधुमेह आहे तर हे सगळं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि कधीही तुम्हाला सिम्पटम्स डेव्हलप झाले, काही वीकनेस येतात, काही मुंग्या येतात, सुन्नपणा येतात तर लगेच डॉक्टरना जाऊन कळवायचं. आणि तुम्हाला आपला पाय स्वस्थ ठेवायचं, स्पोर्ट्स शूज वापरायचं की जर कधी लागलं तर तुम्ही ते बघून त्याचं काही घाव लागलं, काही जखम लागली की त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं. अगदीच अगदी छान आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर आदित्य आम्हाला सांगा की जे काही डॅमेज झालेलं असतं आपल्या नसांमध्ये, जे काही अंतर्गत दुखणी झालेली असतात ती सगळी बरी होऊ शकतात का? म्हणजे नसांच्या ज्या काही वेदना झालेल्या असतात त्या पूर्ववत होऊ शकतात का? आपल्या नसा अगदी आधीसारख्या सुदृढ होऊ शकतात का? मग एक डॉक्टर अनुजनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपल्याला फॉलोअप करायचं आहे डॉक्टरांसोबत. काही पेशंट असतात ते एकदा येतात, औषधं घेतात, मग परत येतच नाही. आपण त्यांना 3 वर्षानंतर भेटतो, 5 वर्षानंतर भेटतो आणि ते म्हणतात मी विसरलो औषधं घेण्याचं, मी खूप घाबरत होतो औषध घेण्याची, मग ते घेत नाही औषध. तर एक बाय चान्स जर असं झालं की फॉलोअप नाही झालं आणि काही परमनंट डॅमेज झालं की त्यांनी अगोदरपासून दुर्लक्ष केलं आणि ट्रीटमेंट नाही झाली आहे, मग परमनंट डॅमेज पण होऊ शकते नसाला. एकदा परमनंट डॅमेज झालं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिव्हर्स दॅट. बट औषध सगळे जे आहे, विटॅमिनचे पण आहे, डायबिटीसचे पण आहे, सगळे जे मेटल टॉक्सिसिटीज असतात की अल्कोहॉलिक ह्याच्यामुळे झाले नसचा प्रॉब्लेम, सगळ्यांचे औषध असतात. पण फार महत्त्वाचं आहे की वेळेवर डायग्नोज करायचं आणि वेळेवर त्याची औषध सुरू करायची. जर ती नाही झाली तर इट इज व्हेरी मच पॉसिबल की परमनंट डॅमेज झाला आहे नसला. कारण मी जे आधी पण म्हणत होतो की एक नस जे आहे ते करंटच्या वायरसारखी आहे. मग एकदा ती प्रेस झाली आणि एकदा परमनंट खूपच जोराने प्रेस झाली तर परत त्याच्याने करंट प्रॉपर स्मूथ जाणार नाही, करंट फ्लक्च्युएट होणार. आणि त्याच्यामुळे जे पेशंटला त्रास असते की पायाला ताकद वाटत नाही, की हाताला काही धरू शकत नाही, परत परत हाताने सोडून देतात ते ऑब्जेक्ट्स, की काहीतरी ग्लास धरला आहे, सही करताना जमत नाही त्यांना, म्हणजे हातात बळच उरत नाही त्यांच्या. एक्झॅक्टली. मग हातात ताकद बळच येत नाही हाताला. आणि त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम आहे त्याचा लवकरच डॉक्टरांना दाखवा आणि कळवा काय प्रॉब्लेम आहे डॉक्टरांना. मग डॉक्टर लवकरात लवकर टेस्ट करू शकणार, डॉक्टर लवकरात लवकर औषध, आपल्याकडे सगळेच औषध आहे, सगळंच ट्रीटमेंट आहे आपल्याकडे, एवढे चांगले इन्व्हेस्टिगेशन्स आहे. वी आर एट 50 वर्ष आधी त्याचे टेस्ट पण नव्हते, लोकांना माहीत पण नव्हतं की नसमध्ये काय असते, नसमध्ये करंट असते की नाही. इन टुडेज टाइम्स आपल्याकडे सगळीच ट्रीटमेंट आहे, आपल्याकडे सगळेच इन्व्हेस्टिगेशन आहे. द ओनली स्टेप पेशंट हॅज टू टेक इज टू हिमसेल्फ गो अँड डॉक्टरांना भेटायचं आपल्याला. अगदी मला सुद्धा आजच कळलं की आपल्या नसांमध्ये करंट असतं. आणि फार महत्त्वाचं आपण सांगितलं की जितक्या लवकर निदान तितक्या लवकर उपचार. नसांच्या दुखण्याविषयी डॉक्टर श्रुती आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत उपचार पद्धती. आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्रांती झालेली आहे, ॲडव्हान्स्ड अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत वेगवेगळ्या दुखण्यांवर. याच्यावर कोणकोणत्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आता उपलब्ध आहेत? तर आता फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंटबद्दल आपण बोलूया. तर मेडिसिन सगळ्यांना माहिती आहे, न्यूरोपॅथिक पेनसाठी जे मेडिसिन्स आहेत ते आहेत, पण मेडिसिन्समध्ये पण आता क्रांती आलेली आहे. आणि सुझेट्रिजिन नावाची एक नवीन मेडिसिन आता मागच्या वर्षी FDAने अप्रूव्ह केली आहे. हे डायरेक्ट करंट जिथे करंट लेवलवर प्रॉब्लेम आहे नसमध्ये तिथे काम करते. इट डज नॉट जस्ट रिलीव्ह द सिम्पटम्स, इट ॲक्ट्स ऑन दी पॅथोफिजिओलॉजी ऑफ न्यूरोपॅथी. Then there are other non-pharmacological management options available these days. Those include spinal cord stimulation, nerve stimulations,
इवन मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, हे जी पद्धती आहे हे नवीन पद्धती आहे, हे सगळीकडे अवेलेबल नाही आहेत, पण खूप प्रोग्रेस झाला आहे ट्रीटमेंटमध्ये न्यूरोपॅथीचे, आणि हे हळूहळू सगळीकडे अवेलेबल होत आहे. आता ॲटलिस्ट मुंबईमध्ये हे अवेलेबल होत आहेत. हे ॲडव्हान्समेंट्स आहेत. आणि जेव्हाही त्रास आहे तर असं नका समजू, जर डॉक्टरांनी सांगितलं पण की हे इरिव्हर्सिबल आहे, आता जे डॅमेज झालेलं आहे त्याला आम्ही काही करू शकणार नाही, बट सिम्पटम्सला तरी पण हे उपचार आपण यूज करून त्यांना कंट्रोल करू शकतो. तर ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. बरं, हे ट्रीटमेंट घ्यायला हवी आपल्याला, हे कळतं कसं, म्हणजे निदान कसं होतं? डॉक्टर अनुज, आपण काय सल्ला द्याल की किती महिन्यांमधून एकदा आपण नसांसाठी रुटीन चेकअप करायला हवं आणि कोणत्या नेमक्या टेस्ट करायला हव्या? जर तुम्हाला मधुमेह आहे तर दरवर्षी तुम्हाला एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन तुमचं नसांचं चेक करायचं. जर तुम्ही एजिंगमुळे होतात, कधी कधी एजिंगमुळे पण काही नसांचे प्रॉब्लेम होतात, तर ते 55-60च्या नंतर पण तुम्हाला एकदा चेक करायला हवा न्यूरोलॉजिस्टकडून जाऊन की काही तुम्हाला नसांचा त्रास आहे की नाही. नाहीतर जेव्हा तुम्हाला सिम्पटम आहे, काही लक्षणे आली, जसं मी सांगितलं, मुंगे येणं, सुन्नपणा येणं, वीकनेस वाटणं, पायाला हाताला वीकनेस वाटणं, पिन्स आणि सुईयासारखं टोचण्या असं होतात, जर हे सगळं झाले तर तेव्हा लगेच डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला टेस्ट करायला हवं. अच्छा, हे सुयांसारखं टोचणं हे ऐकूनच फार गंभीर वाटतंय. खरं तर कोणालाच होऊ नये नसांचं दुखणं, आणि कारण ते असह्य आहे जितकं तुमच्याकडून मी ऐकते. डॉक्टर आदित्य, आपण याच्यासाठी काय उपाय सांगाल? म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? उपाय म्हणजे आधी आपलं जे उद्देश आहे ते इट इज नॉट ओनली फॉर सिटीज, म्हणजे मुंबईला सगळे लोक बघणारच, पण गावी पण लोक बघणार. मग त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की तिकडे कदाचित न्यूरोलॉजिस्ट नसणार, हाडाचे डॉक्टर नसणार, तिकडे जे बेसिक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, लोकल जिल्हाचा जे क्लिनिक आहे, तिकडे पण ते जाऊन जर त्यांना असं वाटलं की हातापायाला मुंग्या येतात, हातापायाला सुन्न वाटते, करंटसारखं वाटते, चालायला जमत नाही, चालायची जी बळ आहे, ताकद आहे ती कमी झाली आहे, मग लवकरात लवकर जवळपास जे आहे आपले डॉक्टर त्यांना दाखवा. आणि डॉक्टर सांगतील की रक्ताची तपास करायची आहे, की नसमध्ये करंटची EMG नर्व कंडक्शन म्हणतो आपण, ते बरेच ठिकाणी नसते, पण जे जर असेल तर नर्व कंडक्शन म्हणजे नसमध्ये किती करंट आहे ते बघू शकतात. आणि हे सगळं बघून मोजून आपण मग निर्णय घेऊ शकणार की त्यांना औषध हवी आहे की मधुमेहाचा प्रॉब्लेम आहे, आणि डॉक्टर मग पुढे तुम्हाला त्याचं निदान सांगतील. ॲट द सेम टाईम महत्त्वाचं आहे, मी आधी पण म्हणतेलो की पेशंटला रेग्युलरली फॉलोअप करायचं आहे, डॉक्टरांना दाखवायचं आहे. हे असं नाही की एकदा डॉक्टरांनी औषध लिहून दिले मग आयुष्यात फक्त आपल्याला तेच औषध कंटिन्यू करायचे आहे. मध्ये मध्ये डॉक्टरांना दाखवायचं आहे. आणि जे पण मधुमेहाचा उपाशीपोट आणि जेवणानंतर टेस्ट आहे, शुगरची टेस्ट आहे, जे सगळ्याच ठिकाणी असते अवेलेबल, मग ते बेसिक टेस्ट पेशंटला करायचे आहे, पण ते डॉक्टरांना विचारून करायचे आहे आणि आधी डॉक्टरांना दाखवायचं आहे. अगदी अगदी अगदी. मग अशी ना डॉक्टर श्रुती, आपण अगदी सविस्तरपणे सांगितलं की कोणकोणते उपचार यावर उपलब्ध आहेत. बरं, हे उपचारांसाठी वेळ किती लागतो आणि त्यातून रिकव्हरी किती फास्ट होते किंवा स्लो वेळ लागतो का त्यासाठी सुद्धा? तर असं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला न्यूरोपॅथी हे निदान एस्टॅब्लिश करावं लागतो, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज त्याचं कारण काय आहे. जेव्हापर्यंत कारण नाही माहिती पडणार तेव्हापर्यंत प्रोग्नोसिस आणि ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट आपल्याला माहिती नाही पडणार. तर सगळ्यात पहिले न्यूरोपॅथी, जसं डॉक्टर आदित्यनी सांगितलं, नर्व कंडक्शन स्टडी असतात, EMG जेव्हा लागतं तेव्हा EMG पण करावं लागतं. तर हे करून आपल्याला एक लोकलायझेशन मिळतं की नसांचं कसं असतं. इफ आय टेल यू इन शॉर्ट द अनॅटमी, आपलं स्पायनल कॉर्ड असतं, म्हणजे मणका जे आहे, तर त्याच्यामधून नसं निघतात, त्यांना रॅडिकल्स म्हणतो. मग ते प्लेक्सस बनवतात, म्हणजे ते जाळासारखं असतं नसांचं, आणि मग त्याच्यामधून पेरिफेरल नर्व्स निघतात, जे ॲक्च्युली आपल्या हातामधून पायामधून ट्रॅव्हल करून डिस्टल आपल्या स्किनला आणि टिश्यूजला सप्लाय करतात. वनस्पतीच्या शाखा असतात तसं. एक्झॅक्टली. तर आता कुठल्या लेवलवर प्रॉब्लेम आहे त्याच्यावर डिपेंड करणार की काय ट्रीटमेंट होणार आहे आणि काय किती वेळ लागणार, आणि कारण काय आहे हे माहिती करणं खूप गरजेचं असतं. तर डायबिटीज असेल आणि डायबिटीज आपण कंट्रोल केली तर पेशंट्स खूप चांगले रिस्पॉन्ड करतात. पण काही कारण असे असतात जे कम्प्लिटली रिव्हर्सिबल पण असतात, आणि डायबिटीज आणि थायरॉईड सारखे आणि B12 डेफिशियन्सी सारखे कॉमन कारण नसतात. ते म्हणजे काही इम्युन मेडिएटेड प्रॉब्लेम्स असतात, इन्फेक्शन्स असतात. तर त्यांना कारणला आपण जेव्हा ॲड्रेस करणार आणि ते ट्रीटमेंट घेणार तर आपोआप न्यूरोपॅथी रिस्पॉन्ड करते आणि पूर्णपणे ते नॉर्मल पण करू शकतो आपण.
अच्छा, अगदी सविस्तर असं मार्गदर्शन केलंय आपण तीनही डॉक्टरांनी. आणि आता आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना सर्व काय सल्ला द्याल, म्हणजे अगदी टेक होम मेसेज. डॉक्टर अनुज. जर जर मॅडमनी पण सांगितलं की रेग्युलर टेस्टिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि मॅडम हे पण सांगलं की ते झिंक आणि कॉपर हे सगळं जे होतं, तर आता कसं ट्रेंड चालू आहे की इंस्टाग्रामवर लोक बघून सप्लिमेंट्स घेतात आणि ते घेत राहतात स्वतःहून. तर काहीही सप्लिमेंट स्वतःहून घेऊ नका. डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित जे तुमच्यासाठी काय सप्लिमेंट हवं आहे तेच घ्यायचं. स्वतःहून सेल्फ ट्रीटमेंट करू नका. ब्लड टेस्ट करा, ते डेफिशियन्सी आहे की नाही आहे ते डॉक्युमेंट करा, त्याचा नंतरच सप्लिमेंट घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी महत्वाचा संदेश. डॉक्टर आदित्य. हो, मग एकच माझा मेसेज आहे की त्याच्यात प्रिव्हेन्शन आहे आणि ट्रीटमेंट आहे. मग प्रिव्हेन्शनसाठी पौष्टिक जेवण घराचं घ्यायचं, पाणी बरोबर प्यायचं आणि बाकी जे आजारी आहे त्याचं लवकर आपल्याला ट्रीटमेंट करायची. मग हे सगळं करणार तर परत पुढे जाऊन त्रास नसाचा होणार नाही. एकदा जर अनफॉर्च्युनेटली नसाचा प्रॉब्लेम झाला, त्रास झाला, मग लवकरात लवकर जर सुन्ना वाटते, मुंग्यासारखं वाटते, चालायला जमत नाही, तर लवकरात लवकर आपले जे पण आजूबाजूला जवळपास डॉक्टर आहेत त्यांना दाखवायचं आणि त्याचं निदान करायचं, ट्रीटमेंट करायची. अगदीच अगदीच. डॉक्टर श्रुती, आपण काय सांगाल? फक्त एवढं सांगायचं आहे की जसं तुम्ही ऑलरेडी सांगितलंय की न्यूरोपॅथिक पेन म्हणजे एक फक्त वयामानाने येणारा त्रास नाही आहे. हे लवकर पण येऊ शकतं, कमी वयात पण येऊ शकतं. आणि फक्त याचं सिम्पटम ट्रीट नाही करायचं, आपल्याला कॉज ट्रीट करायचं. म्हणजे मूळ कारण काय झालेलं आहे, न्यूरोपॅथी कशामुळे झालेली आहे, त्याला ॲड्रेस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदीच. खूप खूप आभार सर्व डॉक्टरांचा या सगळ्या सखोल अशा माहितीसाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, नव हेल्थ टॉक शो मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.